हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे क्वेश्चन प्रॅक्टिसच्या आपल्या या युट्यूब सेशनमध्ये. सो ऑल ऑफ यू गाईज सगळ्यांचं स्वागत आहे MPSC वाला या युट्यूब चॅनलवर. या ठिकाणी आपण येणाऱ्या कंबाईन एक्झामिनेशनच्या पूर्वतयारीसाठीच आपण ऑलरेडी इथे काही MCQची प्रॅक्टिस करतोय मित्रांनो. संयुक्त परीक्षा गट ब गट क 2025 ची आपली एक्झाम जी असणार आहे यासाठी आपण भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये क्वेश्चन्सचं प्रॅक्टिस करतोय, ज्यामध्ये अगदी डिटेल अनालिसिस आपण बघतोय. सो आजच्या या सेशन नंबर 11 मध्ये आपण महत्वपूर्ण काही टॉपिकवर आधारित काही MCQज या ठिकाणी बघणार आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक हे MCQज अभ्यासायचे आहेत. या रिलेटेड मी तुम्हाला त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉइंट्स पण सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे आपण मागच्या पद्धतीने बघत येतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक पॉइंट पण सांगणार आहे की ज्याकडे तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी ऑलरेडी लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित तयारी करायची आहे. ठीक आहे, सो वेळ वाया न घालवता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करणार आहोत. सो ऑल ऑफ यू गाईज व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. सो सुरुवात करूया आपण आजच्या या सेशनला. या पर्टिक्युलर क्लासमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला आपण ॲज इट इज जसं अगोदरपासून काही क्वेश्चन्स बघतोय तर या ऑल क्वेश्चन्सकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. या ऑल क्वेश्चन्ससाठी जेही काही पॉईंट्स असतील यामध्ये एक काम करायचं. चला, मी पोल तर देत नाहीये, मग तुम्ही एक काम करायचं आहे यामध्ये की आन्सर्स देत असताना कमेंट्समध्ये तुम्ही A, B, C किंवा D यापैकी तुमचं जेही तुम्हाला योग्य आन्सर असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये देत चला. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या सेशनला. मग पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. यामध्ये पूर्ण जे पण काही प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे सगळे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे जे की तुम्ही व्यवस्थित अटेंड करायचे आहे. ठीक आहे, चला पटापट उत्तर द्यायचंय सर्वांनी. बी फास्ट ऑल ऑफ यू गाईज, थोडंसं फास्ट रिप्लाय देत चला सर्वांनी. ओके, सो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की आपल्या सूर्यमालेच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ओनली आन्सर ए, की आपल्या सूर्यमालेतल्या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीची जी घनता आहे ही सर्वात जास्त आहे. हे विधान जे आहे हे आपल्याला इथे बरोबर बघायला मिळत असतंय. आलं लक्षात. सो हे फर्स्ट जे विधान आहे हे बरोबर विधान आहे, कारण जर आपण बघितलं तर जवळपास 5.52 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटरच्या तुलनेसह जर आपण बघितलं तर ही सरासरी घनता आपण म्हणू शकतो की जी पृथ्वीची आपल्या या सौरमालेतल्या सर्व ग्रहांपैकी सर्वात जास्त घनता आपल्याला ही पृथ्वीचीच बघायला मिळत असते. आणि पृथ्वीच्या रचनेतील प्रमुख घटक जर तुम्ही बघितलं की जी पृथ्वीची रचना निर्माण झालेली आहे तर यामध्ये प्रमुख घटक आपल्याला बघायला मिळतो तो आहे लोह. 35% आपल्याला बघायला मिळतो. सोबतच या पृथ्वीच्या कवचाचा ऑक्सिजनचा जो काही पार्ट आहे तो आहे 46%. याच्याशी संबंधित मी तुम्हाला ऑलरेडी शिकवतानाही सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या भूकवचाची जी रचना आहे त्यातल्या मूलद्रव्यांचं प्रमाण कशा प्रकारे आहे किंवा किती प्रमाणामध्ये आहे हे सर्व स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि सूर्यामध्ये जर बघितलं तर या सौर यंत्रणेच्या 99% जास्त वस्तुमान आपल्याला बघायला मिळतं आणि सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या 109 पट आहे. हेही तुम्हाला थोडं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे लक्षात असू द्या. होप सो की समजा नेक्स्ट टाइम तुम्हाला कधी या गोष्टीवरही प्रश्न विचारण्यात आलेला असेल की पृथ्वीच्या संबंधित आणि सूर्याच्या संबंधित काही तुलनात्मक विधान विचारलं गेलं तर तुम्हाला त्याही वेळेला हे उत्तर देता यायला पाहिजे. यासाठी तुम्ही याकडेही विशेष लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, सो अगदी व्यवस्थित आणि सिंपल व्यवस्थित प्रश्न होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रकारचे मी तुम्हाला इथे प्रश्न दाखवतोय तर त्यासाठी तुम्हाला या प्रश्नांचा सराव करणंही आवश्यक असणार आहे, कारण MPSCच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न मोस्टली विचारले जात असतात. त्यामुळे तुम्हाला थोडं ह्या गोष्टींना थोडं व्यवस्थित विचारात घ्यायचं आहे. ठीक आहे, बर चला दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा दुसरा प्रश्न सर्वांनी व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर हे व्यवस्थित द्यायचं आहे. चला पटकन. खालील जोड्या विचारात घ्या.
आणि ज्यामध्ये तुम्हाला विचारलंय की कोणती जोडी बरोबर जुळलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे, करेक्ट कोणती आहे, राईट. सो या जोड्यांपैकी बरोबर जोडी कोणती आहे असा प्रश्न आहे. बुध संबंधित दिलेले जोव्हियन ग्रह, शुक्र संबंधित दिलेले दिवसाचा कालावधी वर्षापेक्षा जास्त असतो. यामध्ये शनी जो आहे हा पाण्यापेक्षा कमी घनता असलेला ग्रह म्हटला जातो. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, की यामध्ये बी आणि सी हे जे विधान आहे हे तुम्हाला करेक्ट विधान आहे, योग्य विधान आहे हे या ठिकाणी बघायला मिळतं. सो याबद्दल थोडक्यात एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात घ्यायचंय, की जसं मी बोललो तुम्हाला की ह्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे, योग्य उत्तर जे आहे हे आपल्याला बघायला मिळतं बी, म्हणजे ज्यामध्ये तुमचं बी आणि सी विधान जे आहे हे बरोबर विधान म्हटलं गेलेलं आहे. पॉइंट असा आहे की बुध जो आहे हा जोव्हियन ग्रह नाही, बरोबर की नाही. जोव्हियन ग्रह नसून आतील किंवा स्थलीय ग्रह म्हटला जातो, म्हणजे बुध ग्रहाचा समावेश जो आहे हा आंतरग्रहामध्ये केला जात असतो. याला आंतरग्रह म्हणतो आपण. 4 ग्रह आतले आहेत, 4 ग्रह बाहेरचे आहेत. म्हणजे जो आपल्याला ॲस्टेरॉइड बेल्ट बघायला मिळतो ना, लघुग्रहांचा पट्टा, तर या लघुग्रहांच्या पट्ट्याच्या अलीकडे 4 ग्रह आणि पलीकडे 4 ग्रह आपल्याला दिसून येतात. तर हा बुध ग्रह सर्वात पहिला ग्रह आंतरग्रह म्हणून आपण बघतो. जोव्हियनचा अर्थ होत असतो की बृहस्पती सारखा मोठा ग्रह. मग आता बृहस्पती सारखा मोठा ग्रह जो की सौरमालेतला सर्वात मोठा ग्रह म्हणतो, तर या सौरमालेतला सर्वात मोठा ग्रह कोणता येतो बरं? मग गुरु ग्रह येत असतो, बरोबर की नाही. मग आता जर आपण बघितलं तर फक्त 4875 किलोमीटरचा विषुववृत्तीय व्यास असलेला बुध जो आहे हा मात्र सर्वात लहान ग्रह बघितला जात असतो. म्हणजे बुध ग्रहाचा विषुववृत्तीय व्यास जर बघितलं, हा जो व्यास इथे नमूद केलेला आहे हा तुमचा बुध ग्रहा संबंधित आहे, तर हा बुध ग्रहाचा व्यास तुम्हाला अतिशय कमी बघायला मिळतो. आता दुसरा जो पॉइंट आहे तो आहे शुक्र संदर्भातला. तर शुक्र ग्रह जो आहे हा सुद्धा तुमचा आंतरग्रहच म्हटला जात असतो, राईट. मग या शुक्र ग्रहाचा परिभ्रमण कालावधी म्हणजे काय? परिभ्रमण कालावधी जो आहे हा यामध्ये 2 गोष्टी आहे. परिभ्रमण कालावधी एक आहे ज्याला आपण म्हणू शकतोय की सूर्याभोवतीचा, आणि परिवलन कालावधी जो आहे की स्वतःभोवतीचा. मग सूर्याभोवतीचा परिभ्रमण कालावधी जर बघितला तर तो आहे 224 दिवसाचा, आणि स्वतःभोवतीचा जर बघितला तर तो आहे 243 दिवसांचा, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं की शुक्र ग्रह जो आहे तर या शुक्र ग्रहाचा दिवस जो आहे हा वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणजे वर्ष छोटे दिवस मोठा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि शनी ग्रहाच्या संबंधित जर बघितलं तर शनी ग्रहाची जी घनता आहे ही 0.69 आपल्याला बघायला मिळत असते, की जी तुम्हाला पाण्यापेक्षाही कमी बघायला मिळते. सो एकंदरीत लक्षात ठेवा, या टाईपचे जे पण काही प्रश्न आहेत तर तुम्हाला ग्रहमाला हा टॉपिक, किंवा तुम्ही याला सौरमाला किंवा सूर्यमाला म्हणत असतात, तर हा टॉपिक जो आहे हा व्यवस्थित करून ठेवा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतो की परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्हाला या टॉपिक मधून काय करून जायचं आहे. तर लक्षात घ्या, सूर्यमाला यामध्ये सर्व ग्रहांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, आणि या सर्व ग्रहांचा अभ्यास म्हटलं तर या ग्रहांचं वैशिष्ट्य काय आहेत, बरोबर की नाही. त्यांचं स्थान कसं आहे, स्थान म्हणजे की या सूर्यमालेमधले त्यांचा क्रम कसा आहे, म्हणजे सूर्यापासून क्रम कसा आहे आणि सूर्याच्या दिशेने कसा क्रम आहे, या संबंधित क्रमवारीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या सगळ्यांचा परिवलन असेल किंवा परिभ्रमण असेल तर परिवलन परिभ्रमण कालखंड जो आहे हा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचसोबत तुम्हाला परिवलन आणि परिभ्रमणाच्या संबंधित तुम्हाला त्याचं दिशा लक्षात घ्या. दिशामध्ये तुम्हाला तो सव्य दिशेने फिरतो का अपसव्य दिशेने फिरतो याचाही थोडक्यात विचार करून घ्या. सव्य म्हणजे सव्याचा अर्थ होत असतो क्लॉकवाईज आणि अपसव्याचा अर्थ होत असतो अँटी क्लॉकवाईज. सव्य म्हणजे काय? क्लॉकवाईज. अपसव्य म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज. हे लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. आलं लक्षात सर्वांना? तर या गोष्टी पण लक्षात घ्या, त्यांचे वैशिष्ट्य लक्षात घ्या. सोबतच या ग्रहांच्या संबंधित त्याचं काही वातावरण वगैरेचं स्ट्रक्चर काय आहे, वातावरणाचे त्याचे घटक कसं आहे
बरोबर की नाही, याचाही थोडक्यात विचार करून घ्या. म्हणजे तुम्हाला अशा टाईपचे जर प्रश्न आले, म्हणजे तुम्हाला एक ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवतोय, बरोबर की नाही, की तुम्हाला ग्रहमाला सूर्यमाला हा टॉपिक बघायचा आहे, तर त्यात तुम्हाला काय बघायचंय नेमकं. आता तिथे बरीच इन्फॉर्मेशन असते, बट तेवढं सगळंच काही करत बसण्याची गरज नाहीये. तुम्ही मोजक्या पद्धतीने अशी योग्य इन्फॉर्मेशन कव्हर करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे की युरेनसचं प्रतिगामी भ्रमण आहे, परिभ्रमण आहे, आणि त्याचा सूर्योदय पश्चिमेला आहे आणि पूर्वेला नाही, असं आपण पृथ्वीवर आहोत. म्हणजे विधानं दिलेले आहेत आणि यात विधानांमध्ये तुम्हाला बघायचं आहे की विधानं बरोबर कोणतं आहे. बरोबर की नाही, बरोबर विधान यामध्ये कोणतं आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. एक आहे युरेनस ग्रह आणि नेपच्यून ग्रह. थोडक्यात सांगायचं झालं तर हे दोन्हीही ग्रह बहिर्ग्रह आहेत, म्हणजे ॲस्ट्रॉइड बेल्टच्या पलीकडचे आहेत. बरोबर की नाही. हा, सो या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, की ज्यामध्ये आपल्याला विचारलंय की कोणतं विधान बरोबर आहे, तर विधान ए जे आहे हे बरोबर आहे, बी जे आहे हे चुकीचं आहे. समजतंय. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, की फक्त एच बरोबर आहे. आता ऑटोमॅटिकली जसं मी तुम्हाला बघा, पहिली गोष्ट की युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह जर आपण बघितलं तर हे ऑलरेडी तुमचे बहिर्ग्रह आहे. बरोबर की नाही. आता तुम्हाला ऑलरेडी हे पण माहिती पाहिजे की शुक्र आणि युरेनस हे दोन ग्रह असे आहेत. आता या ग्रहांचा आपण क्रम बघत असतो, जसं की आपण जनरली म्हणजे पहिला ग्रह आपण बघत असतो तो म्हणजे बुध. म्हणजे जसं की आपण सूर्यमाला बघतो, तर या सूर्यमालेमध्ये तुम्हाला हे ग्रह बघायला मिळत असतात. बरोबर की नाही. मग बुध नंतर तुमचं शुक्र नंतर पृथ्वी, मंगळ, मध्ये तुमचा ॲस्टेरॉइड बेल्ट, त्याच्यानंतर आपल्याला गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असा हा ग्रहांचा क्रम आहे. बरोबर की नाही. सूर्यमालेमध्ये आपल्याला 8 ग्रह बघायला मिळत असतात. या 8 ग्रहांमधले सुरुवातीचे, आता हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हा तुमचा 5वा, 6वा, 7वा, 8वा. ठीक आहे. मध्ये आहे तुमचा लघु ग्रहांचा पट्टा. मग हा जो मध्ये लघु ग्रह पट्टा दिसतो तुम्हाला, हा लघु ग्रह पट्टा, ज्याला ॲस्ट्रॉइड बेल्ट आपण म्हणतो. आता या ग्रहांमध्ये हे जे पहिले 4 जे आहेत, जसं मी तुम्हाला ऑलरेडी हा पॉइंट सांगितला ना, की हा जो आहे हा आंतरग्रह म्हणून आपल्याला बघायला मिळतो, आणि हे जे नंतरचे 4 आहेत हे तुमचे बहिर्ग्रह म्हणून बघायला मिळत असतात. आता तुम्हाला यात 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत बघा, मी ते हायलाइट करतोय. सुरुवातीपासून दुसरा शुक्र ग्रह आणि शेवटून दुसरा युरेनस ग्रह जो आहे ना, हे दोन्हीही ग्रह जर बघितलं तर यांचं परिभ्रमण जे आहे हे तुम्हाला उलट दिशेने बघायला मिळत असतं. परिवलन आहे, म्हणजे वास्तविक हा परिवलन शब्द, याला परिभ्रमण नका म्हणू, इथे परिभ्रमण नाही, याचं परिवलन लक्षात घ्या. याचं परिवलन म्हणजे स्वतः भोवती फिरत असताना हे दोन्हीही ग्रह जे आहेत हे उलट्या दिशेने फिरत असतात. समजतंय. सो या दोन्हीही ग्रहांचं परिवलन हे उलट्या दिशेने आहे. बुधवर आणि नेपच्यूनवर जर बघितलं तर तापमानाची सर्वात मोठी दैनंदिन श्रेणी तुम्हाला दिसत असते. बुध ग्रहावर जर दिवसाचं तापमान बघितलं आणि रात्रीचं तापमान जर बघितलं तर यात तुम्हाला खूप फरक बघायला मिळत असतोय. रात्रीचं तापमानामध्ये जसं की आपण म्हणू शकतो दिवसाचं तापमान 430 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं जर बघितलं तर -180 डिग्री सेल्सिअस बघायला मिळतं. आता नेपच्यून जो आहे हा ऑलरेडी जसं मी बोललो की सूर्यापासून तर नेपच्यून बघितला हा सर्वात लांब ग्रह आहे. सूर्यापासून जर बघितलं तर नेपच्यून जो आहे हा सगळ्यात लांब ग्रह म्हटला जातो ना, सगळ्यात लांबचा ग्रह आहे. आता सगळ्यात लांब असल्यामुळे जर तुम्ही बघितलं, समजतंय, सगळ्यात लांब असल्यामुळे इथे तापमानाचाही खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे इथे तुमचं तापमान जे आहे -200 डिग्री सेल्सिअस बघायला मिळत असतं. आणि हे लक्षात ठेवा की शुक्र आणि युरेनस हे 2 ग्रहांचं परिवलन स्वतःच्या भोवती उलट दिशेला आहे, उलट्या दिशेला हे फिरत असतात. हे जरा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. कळलं सर्वांना.
हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून तुम्हाला या दोन्ही ग्रहांच्या संदर्भात जर लक्षात ठेवायचं असेल तर शुक्र ग्रह आणि युरेनस ग्रह यांचं परिवलन जे आहे हे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज तुम्ही म्हणू शकतात. म्हणजे पूर्वकडून पश्चिमकडे, याला क्लॉकवाईज म्हणावं लागेल. हे तुमचं क्लॉकवाईज आहे, समजतंय? क्लॉकवाईज ज्याला आपण अशा प्रकारे म्हणत असतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे. म्हणजे मग इथे तुम्हाला सूर्य जो आहे हा कुठे उगवताना दिसेल? हा पश्चिमेला उगवताना दिसेल, असं तुम्ही लक्षात ठेवा. दॅट्स इट, हेच मला सांगायचंय. चला, पुढचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सोपा प्रश्न आहे, अगदी बेस्ट क्वेश्चन आहे हा तुम्हाला. जसं मी तुम्हाला ऑलरेडी याबद्दलचा अंदाज देऊन दिलेला आहे की तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय. जेव्हा तुम्हाला या ग्रहमालेचे काही प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे हे लक्षात घ्या. MCQचं सेशन आहे मोहित, ठीक आहे. सो त्यामुळे मी इथे डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करू शकणार बाकीच्या काही गोष्टी. तुम्हाला जर महाराष्ट्रातले खडक प्रणाली बघायची असेल तर तुम्ही माझे बाकीचे दुसरे सेशन्स जे आहेत हे इथे बघू शकतात, ठीक आहे, जे आपल्या या युट्यूबवर ऑलरेडी अवेलेबल आहे. बुध ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी, एक लक्षात ठेवा, सूर्याभोवती जर प्रदक्षिणा असेल तर त्याला आपण परिभ्रमण म्हणत असतो. परिभ्रमण कालावधी, बरोबर की नाही? मग इथे याचं उत्तर आहे 88 दिवस लागत असतात. सूर्याभोवती जर आपण बघितलं तर या ठिकाणी 88 दिवस लागत असतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. बरं, आता ऑलरेडी जसं मी तुम्हाला इकडे ऑलरेडी सांगून दिलेलं आहे, बघितलं का तुम्ही की तुम्हाला परिवलन, परिभ्रमण काल ह्या गोष्टींवर मी जसं बोललो तुम्हाला की ह्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला प्रश्न जे आहेत हे बघायला मिळतील. त्यामुळे तुमचा मेन फोकस याकडे असू द्या, समजतंय का? ह्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतोय आणि ऑलरेडी बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले गेलेले सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की बुध ग्रह जो आहे हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी, सूर्याभोवती असेल तर त्याला आपण परिभ्रमण म्हणतो, स्वतः भोवती असेल तर त्याला परिवलन म्हणत असतो. मग इथे 88 दिवस लागतात, बरोबर आहे की नाही? आता बघा, 88 दिवसांचा हा जो टाइम आहे, आता हा जो क्रम दिलेला आहे ना, हा सूर्यापासूनचा क्रम तुम्हाला बघायला मिळतो, बरोबर की? मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सूर्य आणि या सूर्यापासून आपल्याला लागणारा जो क्रम आहे हा क्रम इथे आपण बघितलेला आहे. जसं की हा एकंदरीत ॲज इट इज बुध जो आहे हा पहिला ग्रह, शुक्र जो आहे हा दुसरा, पृथ्वी जो आहे हा तिसरा, मंगळ जो आहे हा चौथा ग्रह आणि याच्यानंतर आपल्याला लघुग्रहांचा पट्टा लागतो. मग या ग्रहांमध्ये बघा क्रम, तुम्हाला मी प्रश्नही दाखवला आणि प्रश्नाचं उत्तर देत असताना मी तुम्हाला हे पण क्लिअर करून देतोय की यावर जर पुढच्या वेळेस प्रश्न आला तर तुम्ही चुकायला नाही पाहिजे ना, हे लक्षात असू द्या. म्हणून याचं एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला सांगतोय ते व्यवस्थित बघा. बुध ग्रह, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ ह्या ग्रहांचा विचार जर आपण करतोय तर यात तुम्हाला लक्षात घ्यायचंय की बुध सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायची असेल तर 88 दिवस आणि स्वतः भोवती करायचं असेल, स्वतःच्या ऍक्सिस भोवती, तर 59 दिवस लागतात. शुक्र ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा लावतोय जवळपास 255 दिवसामध्ये आणि स्वतः भोवती जर आपण बघितलं स्वतः भोवती तर 243 दिवसांमध्ये. पृथ्वी जी आहे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा लावते 365 दिवसांमध्ये. स्वतःच्या ऍक्सिसवर जर बघितलं तर 1 दिवस म्हणजे 24 तासामध्ये आपण बघतोय, बरोबर की नाही? मंगळ ग्रह जर बघितलं तर सूर्याभोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी त्याला लागतात 687 दिवस आणि ॲज इट इज आपण म्हणतोय की स्वतः भोवती फेरी मारण्यासाठी ऑलमोस्ट सिमिलर टू अर्थ 1 दिवसांच्या आसपास कालावधी लागतो. हे तुम्ही जरा इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. हा एक महत्वाचा पार्ट तुम्ही इथे बघायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सूर्यमाला असेल, ग्रहमाला असेल, याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत कालखंड, कालमापन वगैरे हे माहितीच पाहिजे की त्याचा परिभ्रमण किती आहे, परिवलन किती आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तिथं वातावरण कसं आहे. म्हणून तुम्हाला ऑलरेडी हे जे घटक सांगितलेत ना हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला 100% यावर कोणतेही प्रश्न येऊ द्या,
तुमच्या हातातले मार्क आहेत, मी मित्रांनो हे सांगतो, हा खूप सोपा टॉपिक आहे तसं बघितलं तर, पण तुमच्या हातातले मार्क आहेत तर तुम्ही ते वाया नका जाऊ देऊ, एवढं मला इथे सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न तुम्हाला इथे दिसतोय बघा. पुढचा प्रश्न काय आहे बघा, व्यवस्थित वाचा. जो आहे खालील विधानातून योग्य विधान किंवा विधानं ओळखा. ज्युपिटर ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला लागणारा कालावधी 29 वर्ष 5 महिने आहे. शनी ग्रहाला लागणारा कालावधी 11 वर्ष 11 महिने असा या ठिकाणी दिलेला आहे. आणि विचारलंय तुम्हाला की यातलं योग्य जो भाग आहे तो सांगा, या ठिकाणी काय आहे तो. ओके, सो ए आणि बी दोन विधानं आहेत. याच्यामध्ये ए आणि बी, ए किंवा बी दोन्हीही नाही, योग्य विधानांच्या बाबतीत तुम्हाला विचारलेलं आहे, हे लक्ष द्या. हा, तसं तुम्ही म्हणू शकतात की पृथ्वीचं जे परिवलन वेग आहे हा तुम्हाला बघायला मिळतो, हा जास्त आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरोबर. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की ज्युपिटर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करतोय 11 वर्ष 11 महिने. स्वतःच्या ऍक्सिसला जर बघितलं, आता हे दोन्हीही ग्रह जर मी तुम्हाला सांगितले, ज्युपिटर हा कितव्या क्रमांकावर येतो, हा तुमचा 5व्या क्रमांकावर येतो. शनी जो आहे हा कितव्या क्रमांकावर येतो, तर हा तुमचा 6व्या क्रमांकावरचा ग्रह आहे, बरोबर की नाही. आता ह्याप्रमाणे जर बघितलं तर हे दोन्ही पण मला बहिर्ग्रह म्हणून बघावे लागतील, बरोबर की नाही. हे दोन्ही पण बहिर्ग्रह आहेत ऍज इट इज त्याच्या क्रमांकानुसार जरी बघितलं तर, कारण हे तुम्हाला ज्युपिटर म्हणजे तुमचा गुरुग्रह आला, बरोबर की नाही, आणि सॅटर्न म्हणजे शनी आला. मग ज्युपिटर जो आहे हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा 11 वर्ष 11 महिने म्हणजे ऑलमोस्ट 12 महिने आपण त्याला राऊंड फिगर कन्सिडर करू, आणि स्वतःच्या ऍक्सिसवर फिरत असताना ऑलमोस्ट 10 तास त्याला लागत असतात. बट प्रिसाइजली बघितलं तर 9 तास 56 मिनिटं आपण म्हणू शकतो, बरोबर की नाही. आणि त्याला उपग्रह किती आहेत, म्हणजे उपग्रहांची संख्या किती आहे, 16. चंद्रांची संख्या म्हणजे काय, चंद्र म्हणजे उपग्रह, म्हणजे 16 काय आहेत, हे 16 तुमचे उपग्रह आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षात. बरं सर, शनी जो आहे हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यासाठी 29 वर्ष 5 महिने लावत असतो. अच्छा, प्रश्नामध्ये सर म्हणजे फक्त डेटा इकडे तिकडे केलेला होता का? येस, ऍब्सोल्युटली. प्रश्नात फक्त तुमचा डेटा जो आहे हा खालीवर केलेला आपल्याला दिसतो, समजतं, डेटा खालीवर केलेला होता, म्हणून मी तुम्हाला बोललो. आता इथे बघा, इथे ऍक्सिसवर शनी ग्रह जो आहे हा स्वतःच्या ओन ऍक्सिसला 10 तास 40 मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करतो, आणि त्याच्या उपग्रहांची संख्या 18. सो अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी लक्षात असू द्या की आपण काय अभ्यासतोय, कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. इफ सो की जे ग्रहमाले संबंधित जर प्रश्न असतील तर तुम्हाला ते समजले पाहिजे. आणि इथे मी तुम्हाला नुसता प्रश्नच नाही दाखवते, तर त्याचं उत्तरही दाखवतोय, त्याचं स्पष्टीकरणही देतोय, की जेणेकरून तुम्हाला ह्या अशा गोष्टींवर प्रश्न आले तर तुम्ही ते चांगल्यापैकी सोडवा फक्त, एवढं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे क्वेश्चनची प्रॅक्टिस पण होते आणि टॉपिकही क्लिअर होऊन जातोय थोडक्यात, हे पण लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, व्यवस्थित अटेंड करा. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रहांच्या थरांचं विभाजन झालं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रह थंड होऊन घन कवच तयार झालेलं आहे. महासागरांची निर्मिती चौथ्या टप्प्यात तयार झालेली आहे. वरीलपैकी सर्व विधानं योग्य आहेत. ठीक आहे, आता बघा यामध्ये या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, वास्तविक हे जे विधानं दिलेले आहेत हे सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. लक्षात आलं का? हा, आता यामध्ये बघा टेक्स्ट सोल्युशन आपण, म्हणजे उत्तर काय आहे. उत्तर द्यायचं मी सांगितलं की वरीलपैकी सर्व ऑप्शन्स जे आहेत हे या ठिकाणी बरोबर आपल्याला बघायला मिळतात.
आता यामध्ये तुम्ही बघितलं तर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा असे 2, 3, 4 या टप्प्यांमध्ये काय घडून आलं बघा. दुसरा टप्पा जो होतो यामध्ये ॲक्रिशन प्रक्रिया घडून आली, की ज्यामध्ये ॲक्रिशन प्रोसेस काय असते की छोटे छोटे कण जे आहेत हे एकत्र येत असतात. म्हणजे अवकाशामध्ये काय झालं की छोटे छोटे कण जे होते यामध्ये ॲक्रिशन प्रोसेस घडून आली आणि हे सगळे एकमेकांजवळ येऊन एक घट्ट गोळा तयार झाले आपण म्हणू शकतो. मग अवकाशीय वस्तूंची हळूहळू होणारी वाढ आपण म्हणतो की जे कणांच्या संचयनातून झालेले आहे. विभाजन ज्या प्रक्रियेद्वारे एखाद्या ग्रहाच्या घनतेच्या आधारे वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभाजन झालं. आता समजून घ्या, अक्रेशन मेथड नुसार काय झालं की हे सगळे तुकडे 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 एकत्र जमा झाले, एक अखंड गोळा तयार झाला. हा गोळा फिरायला लागला, त्यामुळे फिरत असताना जे अधिक घनतेचे कण होते त्या केंद्र भागामध्ये गेले. म्हणजे समजून घ्या, आता हा ग्रह आहे. ग्रहामध्ये काय झालं की हा ज्यावेळेस परिवलन करत होता, म्हणजे स्वतः भोवती आपण म्हणू शकतो की हा फिरत ज्यावेळेस होता, तर फिरता फिरता काय झालं की मधली बाजू जी आहे म्हणजे एकदम आतल्या बाजूला, तर आपण म्हणू शकतो की अधिक घनतावाले कण जमा झाले. थोडेसे त्याच्या बाहेरच्या बाजूला जर बघितलं, थोडं मध्यम घनतावाले कण जमा झालेले दिसतात. आणि अगदी त्याच्या बाहेरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर जास्त घनतावाले जे काही कण होते हे तुम्हाला जमा झालेले दिसते. जी बाहेरची बाजू आहे इथे कमी घनता, मधल्या बाजूला मध्यम घनता आणि आतल्या बाजूला जास्त घनता, अशी ही एकंदरीत रचना झाली. मग तुम्हाला दिसेल की हा जो वरचा भाग आहे इथे तुम्हाला अगदी कमी घनताचे कण जमा झाले, इथे तुम्हाला थोडंसं मध्यम घनता आणि या बाजूला तुम्हाला जास्त घनता बघायला मिळते, जे केंद्र भाग आहे. आलं लक्षात? सो अशा प्रकारे हे पूर्ण रचना झाली. समजतंय? मग तुम्हाला कोर झाला, त्याच्यानंतर प्रावरण झाला, मग त्याच्यानंतर तुमचा हा कवच झाला. अशा प्रकारे ही रचना तयार झाली. आलं लक्षात सर्वांना? येस. बरं सर, तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं? तिसऱ्या टप्प्यामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे हा तयार झाला. आता समजून घ्या, हा जर ग्रह मी पृथ्वी म्हटलो तर या पृथ्वीचा हा जो सरफेस एरिया आहे वरचा, ठीक आहे, तर हा आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो, जो की थर्ड स्टेज मध्ये आपण लक्षात घेतो. कारण त्यामध्ये मोस्टली हे थंड होत असताना सॉलिडिफिकेशन घडून आलं आणि पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला. आता हा जो पृष्ठभाग तयार झाला हा तुमचा अगदी म्हणजे आपण म्हणू शकतोय की घन कवच, अगदी सॉलिड स्वरूपाचं जे कवच आहे हे मला या ठिकाणी तयार झालेलं तो चौथा टप्पा जो आहे या चौथ्या टप्प्यामध्ये महासागरांची निर्मिती झालेली दिसते. मग पृथ्वी थंड झाल्यावर पाण्याचं बाष्पमध्ये रूपांतर झालं, त्यामुळे द्रवरूप पाणी पर्जन्याच्या फॉर्ममध्ये खाली आलं. नद्यांचे खोरे जे आहे भारतामध्ये महासागरांची निर्मिती होण्यासाठी इथे कारणीभूत ठरली. म्हणजे चौथ्या टप्प्यात महासागर तयार झालेले आपण बघतो. कारण हे जी थंड होण्याची प्रोसेस होती, तर जे पण काही बाष्पीभवन झालेलं होतं पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होऊन मग परत पर्जन्य प्रमाण वाढायला लागलं, पृथ्वी अजून जास्त थंड व्हायला लागली आणि त्यामुळे तुम्हाला असे मोठे महासागर तयार झाले. ठीक आहे. बर, पुढचा प्रश्न व्यवस्थित अटेंड करा. खंडांचं स्थिरीकरण हे पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या 5व्या टप्प्यामध्ये झालं हे आपण म्हणू शकतो का? महासागरांची निर्मिती ही 4थ्या टप्प्यात होते. आता ऑलरेडी सर बरोबर आहे, कारण तुम्ही आता जस्ट आम्हाला सांगितलं की महासागरांची निर्मिती 4थ्या टप्प्यात होते आणि खंडांचं स्थिरीकरण हे 5व्या टप्प्यात झालं. म्हणून दोन्ही विधानं जे आहेत सी ऑप्शन हे याचं करेक्ट आन्सर आहे. बरोबर की नाही? सी ऑप्शन जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. बरं सर, एक्झॅक्टली हा टॉपिक जो आहे हा कुठे बघायला मिळतो आपल्याला? तुम्हाला सिलेबस मध्ये पृथ्वी फक्त एवढंच दिलेलं आहे, बरोबर की नाही? फक्त पृथ्वी दिलेलं आहे. मग यामध्ये मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पृथ्वीची उत्क्रांतीचे टप्पे, या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्याचं वैशिष्ट्ये, या गोष्टीवर मोस्ट प्रोबॅबली तुमचे विधानांचे प्रश्नच तयार होतात, हे पण तुम्ही विचारात घ्या. आलं का लक्षात? जो पृथ्वी हा टॉपिक आपल्याला दिलेला असतोय सिलेबस मध्ये,
तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याचा काय मोठा परिणाम होतो, काय मोठ्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा बघायला मिळतो. आलं लक्षात? सो आता यामध्ये आपण बघितलं की तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की पृथ्वीचा अभ्यास करताना नेमकं काय काय करायचंय. आता पृथ्वीच्या अभ्यासामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून देतो. इथे मोस्ट प्रोबॅबल थिंग तुम्हाला पृथ्वीचं अक्षवृत्त, रेखावृत्त हा टॉपिक तर तुम्हाला करावाच लागेल. सिमिलरली पृथ्वीच्या बाबतीमध्ये तुम्हाला परिवलन, परिभ्रमण हे तुम्हाला करावं लागेल. पृथ्वीचा व्यास, लांबी या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडा अभ्यास करून ठेवावा लागेल की जर समजा त्या गोष्टीवर प्रश्न विचारलेच गेले तर मला कशा प्रकारे उत्तर देता येईल हे आपल्याला तिथून समजेल. मग आता इथे आपण एक काम करूया की सर आम्हाला हे जे पॉइंट दिलेले आहेत, जसं की आता इथे चौथा टप्पा, चौथ्या टप्प्यामध्ये काय झालं, पाचवा टप्पा, या पाचव्या स्टेजमध्ये काय झालं, ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. पॉइंट बघा, चौथ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंबार्डमेंट घडून आलं आणि महासागरांची पण निर्मिती याच कालखंडात झाली. मोठ्या प्रमाणामध्ये बंबार्डमेंट म्हणजे काय की अनेक सारे कण किंवा इतर घटक जे हे पृथ्वीवर आदळले गेले आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता त्यानंतर महासागरांची निर्मिती झाली की पृथ्वी जसं थंड व्हायला लागली हळूहळू 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 त्यावर पाण्याचं बाष्प निर्माण झालं आणि द्रवरूप पाणी तयार होऊन पुन्हा पर्जन्याच्या स्वरूपात ते खाली आलं. मग नद्यांची खोरी निर्माण झाली, हळूहळू या नद्यांच्या खोऱ्यांमधून जे पण काही पाणी वाहून गेलं ते परत तुम्हाला महासागरांमध्येच जमा झालेलं दिसतं. अशा प्रकारे महासागरांमध्ये पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला जास्त बघायला मिळतं. मग पाचवा जो टप्पा होता, पाचव्या टप्प्यामध्ये काय झालं की हे जेवढेही पृथ्वीवरचे कॉन्टिनेंट होते, बरोबर की नाही, कॉन्टिनेंट मीन्स खंड, मग हे खंड जे होते यांचं स्थिरीकरण घडून आलं. कारण हे खंड जे आहेत प्लेट टेक्टॉनिकमुळे हे यांची सगळी हालचाल होत होती. जसं आपण ऐकतो ना अल्फ्रेड वेगनरची सिद्धांत, बरोबर की नाही, भूखंड वहन सिद्धांत, की ज्याच्यामध्ये मग आपण बघितलंय की एक अखंड भाग होता, बरोबर की नाही, पॅन्जियाचे 2 तुकडे झाले, लॉरेशिया, गोंडवाना, मग त्याचे अनेक तुकडे झाले. मग हे हळूहळू नंतर स्थिरीकरण प्राप्त होत गेलं. मग या भूस्तरीय क्रियाकलाप काय झाला की पृथ्वीच्या प्लेट्सच्या हालचाली ज्या आहेत ज्याच्यामुळे खंड निर्माण झाले, पर्वत निर्माण झाले, महासागरांचे खोरे निर्माण झाले आणि हळूहळू हे खंड स्थिर होऊन गेले. सो असं हे एकंदरीत स्वरूप आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आयोग काही तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगत नाही की बाबा आम्ही पृथ्वीमध्ये हा प्रश्न विचारू किंवा हे टॉपिक करून या, असं नाही दिलेलं आहे तुम्हाला. प्रिलिम्स अप्रोच मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फक्त पृथ्वी, बस दॅट्स इट, एवढा सिलेबस दिलेला आहे. पण मग आपल्याला हे शोधावं लागतं की सर त्या गोष्टींमध्ये काय काय करायचंय, नेमकं पृथ्वी जर बघायचंय तर त्यामध्ये काय बघायचंय. आता पृथ्वी आपण ग्रहमालेमध्ये ग्रहाचं स्थान 3ऱ्या क्रमांकाचं आहे त्यानुसार पण अभ्यासतो. ऍक्च्युअल पृथ्वी ज्यावेळेस आपण बघतो तर पृथ्वीचं उत्क्रांती बघावी लागेल, त्याची निर्मिती कशी झाली, स्वरूप कसं झालं, पृथ्वीचा विकास कसा झाला, महासागर कसे तयार झाले, खंड कसे तयार झाले, या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये इन्व्हॉल्व येतातच, असतातच, बरोबर का. आणि हे तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या तुमच्यापैकी ज्यांनी कोणी सक्षम बॅच केलेली असेल ना, बरोबर की नाही, त्यावेळेस मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आपल्या बॅचेसमध्ये. पण काहींनी युट्यूबवर बघितलेलं असेल तर त्याही वेळेस मी शिकवलेलं आहे हे सुद्धा घटक तुम्हाला, की एकंदरीत पृथ्वीच्या उत्क्रांती संबंधित सुद्धा काय काय फॅक्टर आहेत हे बघणं गरजेचं आहे. माझा पॉइंट काय आहे की माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे इव्हन दो मी नुसतं तुमच्यासमोर प्रश्न मांडतोय, पण नुसतं असं नाही की मी प्रश्न घेतोय चाललंय पुढे एक प्रश्न सोडायचा दुसरा प्रश्न घ्यायचा, असं नाहीये. जर तो प्रश्न आपण बघतोय तर त्या प्रश्नासंबंधित पण काही माहितीवर प्रश्न येत असतात, तर हेही आपलं क्लिअर झालं पाहिजे ना. कारण आफ्टरऑल असं नाही ना की एक प्रश्न पकडलाय ना आपण उत्तर बघितलं झालं त्याचं एक्सप्लेनेशन सोडून दिलं, असं नाही होणार ना. त्यातून आपण काय शिकणार आहे, बरोबर की, त्यात काही मिळणार नाही आपल्याला. मग त्यासाठी हे लक्षात घ्या, मी एक्सप्लेनेशन देतोय, हे समजून सांगतोय, तुम्हाला एक्स्ट्राचे टॉपिक पण सांगतोय, तर ते करायचंय तुम्हाला, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या गोष्टीवर तुम्हाला थोडा अभ्यास वाढवायचा आहे, ह्या गोष्टीवर थोडासा अभ्यास करा. थोडासा जास्त अभ्यास केल्याने काय आपलं नुकसान होणार नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही, कळतं, किंवा आपली ऊर्जा कमी होत नाहीये, उलट आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. याकडे थोडं फोकस करायचा, ठीक आहे.
चला नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, व्यवस्थित वाचा. बर, सो ब्लॅक होल ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या कितव्या टप्प्यात तयार होतं? अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. 5व्या टप्प्यात तयार होतं, हे लक्षात असू द्या. येस, हा तुमचा 5व्या स्टेज मध्ये तयार होत असतो. आता यामध्ये बघा टेक्स्ट सोल्युशन काय आहे. सर हा प्रश्न जो आहे हा कुठे अभ्यासायला मिळेल बरं? आता जसं तुम्ही पृथ्वीची उत्क्रांती बघितली ना, तर सोबतच तुम्ही सूर्यमाला हा जेव्हा टॉपिक बघतात ना, तर सूर्यमाला आणि या सूर्यमालेची उत्क्रांती, सिमिलरली तुम्ही ग्रहांची उत्क्रांती ज्यावेळेस बघतात तेव्हाच तुम्हाला याचाही टॉपिक बघायला मिळतो. समजलं का? हा पण टॉपिक तिथेच तुम्हाला मिळून जातो. आता इथे गोष्ट लक्षात घ्या की सर हे 5व्या टप्प्यात घडतंय, ठीक आहे. पॉइंट काय आहे? 5वा टप्पा, ठीक आहे. पॉइंट बघा, 5व्या टप्प्यामध्ये हा एक अंतिम टप्पा म्हटला जातो. इट्स अ एंड. हा सगळ्यात लास्ट आहे. पांढरा बटू, न्यूट्रॉन तारा किंवा ब्लॅक होल या ठिकाणी तुम्हाला तयार होताना दिसत असतात. कळतंय सर्वांना? व्हाईट ड्रॉट किंवा न्यूट्रॉन स्टार तुम्हाला दिसेल, ब्लॅक होल तुम्हाला इथे तयार होताना दिसेल. आता पांढरा बटू काय असतो? सूर्यासारखा एक तारा असतो की जो आपला बाह्य थर जो आहे हा सोडल्यानंतर एक लहान आणि एक प्रखर तारा तयार होताना दिसत असतो, जो की छोटा असतो बट तो अतिशय जास्त प्रखर असतो, हे आपण बघतो. न्यूट्रॉन स्टार जर बघितलं तर हा एक सुपरनोव्हा स्फोट झाल्यानंतर तयार झालेला एक अत्यंत दाट स्वरूपाचा तारा म्हणून याला ओळखलं जातं. आणि सायमल्टेनियस ब्लॅक होल जो आहे हा गुरुत्वाकर्षण असलेला अवकाशाचा असा प्रदेश आहे की काहीही, म्हणजे आपण म्हणू शकतोय की अगदी प्रकाशही यामधून जाऊ शकणार नाही एवढा असा हा डिटेल भाग आपण इथे बघतो. म्हणजे असा एक हा ब्लॅक होल आपण बघतो. दॅट्स वाय इट्स अ ब्लॅक, कारण त्यातून तुमचा प्रकाशही जाऊ शकत नाही, हे तुम्ही बघायचं. आणि गुरुत्वाकर्षण असलेला हा हायएस्ट गुरुत्वाकर्षण असलेला भाग तुम्ही असं म्हणू शकतात की जिथे तुमचा प्रकाशही जाऊ शकणार नाही, प्रकाशही अगदी बाहेर पडू शकत नाही यामधून, हे तुम्ही बघायचंय. आलं लक्षात? त्याला ब्लॅक होल असं म्हटलं जातं. आणि जसं मी बोललो की टॉपिक बघत असताना सूर्यमाला बघितलं ना, आता जनरली काय होतं तुम्हाला सांगतो बघा, प्रॉब्लेम कुठं होतो. सूर्यमाला बघितला ना तर आपण फक्त सूर्यमालेपासून डायरेक्ट चालू करून टाकतो. आपण थोडाही कष्ट घेत नाही की सर थोडंसं आपण बागे बघितलं तर, की जसं सूर्यमालेच्या अगोदर काय झालं, राईट? म्हणजे असा काही घटक जर बघितला तर ठीक आहे. मोस्टली अशा काही गोष्टी ज्या आहेत ना, कधी कधी तुम्हाला राज्यसेवेमध्ये जास्त येतात. आता काय सांगता येतं, कारण आपल्याला बघायला मिळतंय की एमपीएससीच्या प्रश्नांचा जो ओघ आहे किंवा जो भाग आहे हा थोडासा वरच्या लेवलला जायला लागलेला आहे, बरोबर की नाही? प्रश्नांचा दर्जा जो आहे हा वाढायला लागलेला आहे, त्यामुळे आपल्याला थोडं करून ठेवलेलं फायदेशीरच ठरेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन व्यवस्थित वाचा. योग्य विधान ओळखा असा हा प्रश्न आहे. योग्य विधान कोणतं आहे हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. करेक्ट स्टेटमेंट काय आहे? सो ग्रह कणामध्ये धूळ आणि बर्फ यांचा समावेश होतो. गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह कणांची वाढ होते.
एक्झॅक्टली हे दोन्हीही स्टेटमेंट जे आहेत हे तुमचे बरोबर स्टेटमेंट आहे, त्यामुळे दोन्हीही बरोबर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. राईट, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सी म्हणजे दोन्हीही बरोबर आहे हे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये पॉइंट काय आहे, तर पहिला टप्पा जो आपण ऑलरेडी आता बघा हे रिपीटेडली तुम्हाला समजतंय. पहिल्या टप्प्यांमध्ये ग्रहांची निर्मिती झाली. जसं मी बोललो ग्रहकण थिअरीनुसार आपल्याला हे कशा प्रकारे निर्माण झालं. प्रोसेसमध्ये काय घडतं ना हे बघावं लागतं. पहिल्या टप्प्यात ग्रह तयार झाले, मग ज्यामध्ये ग्रहकण काय असतात तर धूळ आणि बर्फ यापासून तयार झालेला लहान सॉलिड एक वस्तू आपण म्हणू शकतो. एक लहान स्वरूपाची सॉलिड वस्तू की जी धूळ आणि बर्फापासून तयार झालेली एक घन वस्तू म्हणतो, की ज्या सुरुवातीच्या सूर्यमालेमध्ये एकमेकांना टक्कर देऊन एकत्र आल्या. जसं मी सुरुवातीला तुम्हाला अक्रेशन मेथड सांगितली ना, की छोटे छोटे पार्टिकल्स होते की जे म्हणजे ग्रह कण म्हणू शकतो आपण, छोटे छोटे तुकडे एकत्र आले, एकमेकांशी टक्कर झाली आणि त्यावेळेस काही एकमेकांना जोडले गेले आणि एकत्र येऊन तुम्हाला काही ग्रह तयार झालेले दिसतात. काही ऑब्जेक्ट्स जे आहेत सेलेस्टिकल ऑब्जेक्ट्स ज्याला म्हणतो आपण, तर असे हे तयार झालेले आपल्याला दिसतात. दुसरा पॉइंट आहे गुरुत्वाकर्षण आकर्षण, की वस्तूंना एकमेकांकडे खेचून आणणारे किंवा खेचून घेणारी एक शक्ती, की ज्यामुळे काय, आता समजून घ्या एखादा ग्रह आहे की ज्याच्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आजूबाजूने समजा एखादा कोणता तरी असा एक छोटासा ग्रह जात असेल तर त्याला गुरुत्वाकर्षणमुळे स्वतःकडे ओढून घेतलं, जसं की मॅग्नेट ओढून घेतो ना, लाईक त्या फॉर्म मध्ये. मग हे दोघं काय झाले एकमेकांशी अटॅच झाले. अटॅच झाल्यामुळे मग हे परिवलन करत असताना त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचा आकार जो हा हळूहळू वाढायला लागत असतो, कारण तो अक्रेशन मेथडने अनेक पार्टिकल्स एकमेकांकडे ओढून घेतो, म्हणजे बाजूकडून तो स्वतःकडे ओढून घेतो. मग अशाही प्रकारे काही ग्रहांची निर्मिती जी आहे ही आपल्याला होताना दिसत असते. आलं लक्षात सर्वांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मी तर म्हणेल की हा अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. चौथा टप्पा असतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. चौथा टप्पा आहे की ज्यामध्ये तुम्हाला ओझोनचा थर जो आहे हा इथे तयार होताना बघायला मिळतो. बरोबर की नाही? हा चौथा टप्पा आहे तो. सांगतो, पृथ्वीपासून जर बघितलं तपांबर, बरोबर, हा पहिला. दुसरा ट्रोपोपॉज, तपस्तब्दी. तिसरा स्ट्रॅटोस्फियर, स्थितांबर. आणि हा चौथा ओझोनांबर, की ज्याला ओझोन लेअर आपण म्हणत असतो. कळलंय सर्वांना? येस. तपांबर, आता फॉर एक्झाम्पल जसं मी बोललो की हा तुमचा पृथ्वीचा पार्ट आहे, याला आपण पृथ्वी म्हणूया. ही तुमची पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाहेरचं हे जे वातावरण आपण बघतो, तर या वातावरणामध्ये तपांबर, तपस्तब्दी, स्ट्रॅटोस्फियर आणि ओझोन लेअर असा हा चौथा लेअर आपण बघतो. आणि जे की तुम्ही सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय केला, तुम्ही फक्त ट्रोपोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियर म्हणून तुम्ही उत्तर दिलं की स्ट्रॅटोस्फियर मध्ये ओझोन लेअर आहे, जे की तुमचं चुकलंय. म्हणून मी बोललो की तुम्हाला लक्षात ठेवायचंय की प्रोसेस काय आहे त्या गोष्टींमध्ये. असं नाही की आता बघा दुसरं उत्तर देणारे किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणणारे चुकीचे नाही आहेत, बट ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हे सगळे लेअर्स माहिती पाहिजे की एन्व्हायरमेंट मध्ये कसे लेअर आहेत. बरोबर की नाही? सो त्यामुळे आता बघा तुम्हाला अजून सांगतो, ट्रोपोस्फियर, ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोस्फियर, ओझोन लेअर, स्ट्रॅटोपॉज असा पण एक लेअर आहे वरती. त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय. चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर.
चौथा टप्पा आहे. बरं सर, यामध्ये काय पॉइंट आहे नेमकं? पहिली गोष्ट की फोर्थ लेअर कसा आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ऑक्सिजनची इथे वाढ होत असते आणि ऑक्सिजनच्या या वाढ झाल्यामुळे ओझोन लेअर जो आहे हा या ठिकाणी तयार होतो. ओझोनचा लेअर जो आहे हा मला इथे तयार होताना बघायला मिळतो, हे तुम्ही बघा. तो या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला ओझोन लेअर तयार होतो. मग इथे तुमचं प्रकाश संश्लेषण करणारं जे जीवन आहे, फोटोसिंथेसिस करणारं, की प्रकाश संश्लेषण करू शकणारे सायनोबॅक्टेरियाच्या उत्क्रांतीमुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला ओझोन जो आहे हा तयार झाला, म्हणजे ऑक्सिजन जो आहे हा तयार झाला. या ऑक्सिजन पासून पुढे तुम्हाला ओझोन तयार झालेला दिसतो. हे लक्षात असू द्या. सायनोबॅक्टेरिया हे नावही तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, कारण पृथ्वीवर जो ऑक्सिजन निर्माण व्हायला सुरुवात जी झाली ही बिकॉज ऑफ या फोटोसिंथेसिस पासून झाली. फोटोसिंथेसिसची प्रोसेस करणारे सुरुवातीचा बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया, याच्या उत्क्रांतीमुळे हळूहळू स्मॉल स्केलमध्ये तुमचा ऑक्सिजन जो आहे हा बाहेर पडू लागला. त्याच्यानंतर ग्रेट ऑक्सिजनेशन इव्हेंट घडून आलं, की वातावरणामध्ये हळूहळू ऑक्सिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून आली आणि ही वाढ इतकी जास्त होत गेली की त्यामुळे तुमचा हा ओझोनचा लेअर तयार झाला. आणि हाच ओझोनचा लेअर आपल्याला अजून एक बेनिफिट प्रोव्हाइड करतो, की तो आपल्याला अल्ट्रा व्हायोलेट रेज पासून, अतिनील किरणांपासून आपल्याला तो संरक्षण देण्याचं काम करतो. कळतंय? अतिनील किरणांपासून तो आपल्याला प्रोटेक्शन देत असतो, असं आपल्याला या ठिकाणी ग्रेट ऑक्सिजन इव्हेंट बघायला मिळतं. सो हे गोष्ट तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात ठेवा की व्होल अँड सोल प्रोसेस काय आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघतोय. आता पुढचा प्रश्न व्यवस्थित वाचा. योग्य विधान कोणतं ते या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. पटकन उत्तर देत चला. ओके, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए आणि बी दोन्हीही योग्य आहे. एका अंशाच्या अंतराने अक्षांशांची समांतर रेषा, अक्षांश म्हणजे काय? अक्षवृत्त, म्हणजे हे जे विधान आहे हे तुमचं अक्षवृत्त संबंधित आहे, हे आपण बघितलं. विषुवृत्तासह अशा प्रकारे काढलेल्या समांतर रेषांची एकूण संख्या. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर उभ्या रेषांच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे, तो आहे रेखावृत्तांचा. आता ए आणि बी हे दोन्हीही योग्य कशा प्रकारे आहे, की विषुववृत्ताचं मूल्य आहे ऑलरेडी आपल्याला दिसतंय ते म्हणजे 0 डिग्री. ठीक आहे, आता यामध्ये या 0 डिग्रीच्या वरच्या बाजूला तुम्हाला 90 डिग्री पर्यंतच्या रेषा, खालच्या बाजूला 90 डिग्री पर्यंतच्या रेषा, त्याच्यामुळे अक्षवृत्तांची संख्या किती येते टोटल? 181. म्हणजे 1 अंशाच्या अंतराने अक्षांशांशी समांतर रेषा काढली तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये प्रत्येकी 89 समांतर रेषा आहेत. सॉरी, हे आपण इथे लक्षात ठेवा. क्लिअर? देन त्याच्यानंतर विषुववृत्तासह अशा प्रकारे काढलेल्या समांतर रेषांची संख्या एकूण 179 आहे. आता मूळ रेखावृत्ताच्या बाबतीत जर बघितलं उभ्या पद्धतीने,
विषुववृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे तुम्हाला असे 179 रेषा बघायला मिळतात. कळलंय सर्वांना? या गोष्टीचा तुम्ही एक विचार करायचा आहे. आता वास्तविक जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं तर टोटल 179 तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्ही म्हणणार की सर 2 स्पॉट इथे कोणते कमी राहिले, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे 2 स्पॉट इथे कमी राहिले. ते जर तुम्ही ऍड केले तर 179 प्लस नॉर्थ प्लस साऊथ 181 हे तुमचे टोटल अक्षवृत्त येत असतात. कळतंय का? हा बघा, ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. पृथ्वी आहे, पृथ्वीवर या ठिकाणी आपल्याला हे 0 डिग्री विषुववृत्त आपल्याला बघायला मिळतं. हे लक्ष द्या रे, 0 डिग्री विषुववृत्त बघायला मिळतं. साऊथ पोल, नॉर्थ पोल, नॉर्थ साऊथ, म्हणजे ही एक रेषा आणि ही एक रेषा, ही एक रेषा आणि ही एक रेषा. बरोबर आहे की नाही? हे लक्ष द्या रे व्यवस्थित. क्लिअर आहे? आता या ठिकाणी प्रत्येक डिग्रीनुसार तुमचे असे 1 पासून, आता नॉर्थ पोल हा तुमचा 90 डिग्री असतो, साऊथ पोल हा तुमचा 90 डिग्री असतो. म्हणजे या ठिकाणी 1 डिग्री पासून तर तुम्हाला असे पूर्ण 89 डिग्री पर्यंतचे अशा रेषा दिसतील का तुम्हाला? 89 रेषा. आणि ह्याच 89 रेषा तुम्हाला अशा खालच्या बाजूलाही दिसतील ना, ज्या समांतर आहेत. 89 रेषा. कळलं का रे? हा, हे लक्षात घ्या. मग त्याच्यामुळे पूर्ण तुमच्या या 189 आणि हे प्लस, म्हणजे सॉरी 89. आता बघा, 89 नॉर्दर्न साइड प्लस 89 साऊदर्न साइड प्लस 1 इक्वेटर, बरोबर, प्लस 1 नॉर्थ पोल प्लस 1 साऊथ पोल. बरोबर का? बरोबर का? ठीक आहे. किती झाले बघा. आता हे 90 आणि 90 180 आणि हा एक 181. सो पृथ्वीवर टोटल अक्षवृत्तांची जी संख्या आहे ही 181 आहे. हे असं दिलेलं आहे. साधं सोपं आहे ना. इथे तुम्हाला एक पॉइंट सांगतो, इथे कन्फ्यूज केलेला आहे. इथे जर तुम्हाला डायरेक्टली 1 to 90 जर दिलं असतं ना, कोणाचंच उत्तर चुकलं नसतं. पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी काय दिलेलं आहे की उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये प्रत्येकी 189 समांतर रेषा आहेत. वास्तविक पूर्ण रेषा समांतर 89च आहेत, कारण की नॉर्थ पोल हा स्पॉट आहे, ती रेषा नाहीये. बरोबर की नाही? साऊथ पोल हा स्पॉट आहे, ती रेषा नाहीये. बरोबर की नाही? त्याच्यामुळे रेषांची संख्या तुमची 1 डिग्री ते 89 डिग्री नॉर्थ साइड, 1 डिग्री ते 89 डिग्री साऊथ साइड, अशा प्रकारे हे दिलेलं आहे. आता समजलं का तुम्हाला हे सर्वांना व्यवस्थित? हे लक्षात आलं का रे? म्हणून विषुववृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे एखाद्या विशिष्टाच्या स्थानावरून किंवा स्थानाच्या आधारावर अक्षांशांच्या मूल्यासह एन किंवा एस हे अक्षर लिहिलं जातं. मग एन किंवा एस हे काय? एन म्हणजे काय? नॉर्थ पोल. एस म्हणजे काय? साऊथ पोल. अशी ही रचना आहे. आता मी जे बोललो ते तुम्हाला लक्षात आलं का व्यवस्थित? आय होप सो तुम्हाला हे समजलेलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आपण बघतोय. ठीक आहे, आजच्या या सेशन मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. मग आपण बाकी क्वेश्चन्स जे हे उद्या फॉलो करणार, उद्या कंटिन्यू करणार. ठीक आहे. तो क्वेश्चन बघा की विषुववृत्तावर रेखांशांचं प्रति अंश अंतर किती आहे? आता हे तुम्हाला मैल मध्ये विचारलेलं आहे. हे लक्षात असू द्या, मैल मध्ये. किलोमीटर मध्ये तर तुमच्यापैकी सगळ्यांनाच माहिती असतंय. बरोबर की नाही? पण तुम्ही नोटीस करा, तुम्हाला कन्फ्यूज केलं गेलेलं आहे की यामध्ये मैल मध्ये अंतर दिलेलं आहे. मैल मध्ये. किलोमीटर मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 111 विषुववृत्तावर रेखांशांचं अंतर किती आहे? सर 111 किलोमीटर आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की 111 किलोमीटर म्हणजे किती मैल हे मात्र आम्हाला माहिती नाही.
तर लक्षात ठेवा आयोगाने एक साधी सोपी ट्रिक वापरली. आता याच्या पुढे लक्षात ठेवा की कुठेही काही किलोमीटर वगैरे असं काही अंतर आलं तर त्याला कन्व्हर्जनचं नंबर वापरायचा आणि तिथे मैलमध्ये पण लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या नोट्समध्ये वाचत असताना तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात येऊन जातील. याच्या पुढे हे काम करायला विसरू नका फक्त. कळतंय? सो ह्या 111 किलोमीटरचाच अर्थ आहे 69 मैल. कळलं? 69 मैल्स हे तुम्हाला इथे समजेल. ठीक आहे सर, म्हणजे ए इज द करेक्ट आन्सर. बर, याचं सोल्युशन बघा. जसं मी सांगतोय की रेखांश जे असतात हे प्राईम मेरिडियनच्या पूर्व आणि पश्चिमेला असतात. आता यामध्ये तुम्ही बघतात की पृथ्वी आहे, ध्रुवांना जोडणारा हा रेखांश असतोय. रेखांशाची ही तुमची ईस्टर्न साइड, एक बाजू तुमची वेस्टर्न साइड. वरती आहे तुमचा नॉर्दर्न पोल, खाली आहे तुमचा साऊदर्न पोल. म्हणजे काय झालं की या रेखांशामुळे तुम्हाला पूर्व आणि पश्चिम गोलार्ध मिळाले. पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपल्याला विषुववृत्त जो आहे हा पृथ्वीचे आडवे 2 भाग करतो. म्हणून तुम्हाला काय विचारलेलं आहे की विषुववृत्तावर या रेखावृत्तांमधलं जे अंतर आहे हे अंतर किती आहे ते सांगा. की विषुववृत्तावर हे जे अंतर आहे हे किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग विषुववृत्तावर हे अंतर तुम्हाला दिसेल बघा, हा डिस्टन्स विचारलेला आहे तुम्हाला. कळलं? हा डिस्टन्स, हा दिसतंय का? हा डिस्टन्स. मग हा डिस्टन्स किती आहे? यामध्ये 111 किलोमीटर आपल्याला बघायला मिळतो. मग रेखांश जे आहे हे प्राईम मेरिडियनच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला 180 डिग्री मोजले जातात. बरोबर की नाही? दोन्ही बाजूला 180 इकडं 180 तिकडं असा पूर्ण तुमचा गोल तयार होतो 360 डिग्रीचा. बरं सर, ग्लोब किंवा नकाशावर जर बघितलं तर स्थान शोधण्यासाठी तुम्हाला हे अक्षांश रेखांशांचा जो वापर आहे किंवा ही जी वृत्त जाळी आहे याचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात असतो हे आपण इथे बघतो. त्याचा फायदा होतो आपल्याला. आणि विषुववृत्तावर जसं मी सांगितलं की रेखांशांचं प्रति अंश अंतर जे आहे हे 111.32 किलोमीटर म्हणजे 69.18 मैल टेक्निकली एवढं आपल्याला अंतर दिसतं. आणि जे की तुम्हाला ध्रुवावर जर बघितलं तर ते 0 आहे. येस. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा पूर्ण पॉइंट बघत आहोत. आणि त्या प्रश्नांचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन आणि त्याचा तुम्हाला एक व्यवस्थित सराव होण्यासाठी डेली बेसिसवर हे प्रश्न अटेम्प्ट करा. त्याचसोबत तुमचा प्रश्नही तुम्हाला इथे अभ्यासायला मिळणार आहे आणि तुम्हाला त्या रिलेटेड कंटेंट सुद्धा अभ्यासायला मिळतोय. त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देतोय. समजतंय सर्वांना? येस. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू सो मच. आय होप सो ऑल ऑफ यू गाईज आजच्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये जेही काही पॉइंट्स आपण इथे अभ्यासलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहेत. पूर्ण क्वेश्चन्स आणि त्याच्या रिलेटेड जी ही माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला सर्वांना अगदी व्यवस्थितपणे लक्षात आलेली आहे. सो या एक्झामसाठी असेच क्वेश्चन आपण आणखी आपल्या पुढच्या सेशनमध्येही अभ्यासणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर इट. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. आय होप आजचा हा सेशन व्यवस्थित समजला असेल. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा की आज मी ज्याही गोष्टींवरचे टॉपिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी किती टॉपिक्स हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. सो व्यवस्थितपणे हा पूर्ण सेशन बघा. ठीक आहे. जे नंतर पण बघणार असतील विद्यार्थी व्यवस्थित या क्वेश्चनचे टॉपिक जे सांगितले ते व्यवस्थित अनालिसिस करून घ्या. व्यवस्थित अभ्यास होऊन जा. सो थांबूया आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये. सो ऑल ऑफ यू गाइस, लेट्स. थँक्यू. जय हिंद.